समाजमनाचा वेध आणि आपुलकीची सेवा देणारे आपले न्यूज चॅनल एरळा न्यूज। राम भक्त हनुमानजी की जय, बजरंग बली की जयच्या जयघोषात गुलालाची उधळण करत खटाव तालुक्यातील भोसरे येथे ग्रामदैवत श्री हनुमान देवाचा रथोत्सव मोठ्या उत्साहात साजरा करण्यात आला। सकाळी मान्यवरांच्या उपस्थितीमध्ये रथपूजन करण्यात आले। यावेळी जिल्हा परिषदेच्या अध्यक्षा डॉक्टर प्रियाताई शिंदे, राष्ट्रवादीचे नेते प्रभाकर देशमुख, प्रदेश सरचिटणीस अभयदादा जगताप, जिल्हा परिषद सदस्य संदीपदादा मांडवे, युवा उद्योजक अंकुशभाऊ गोरे, पंचायत समिती सदस्य मनोजदादा देशमुख, सौ भारतीताई गोरे, उपजिल्हाधिकारी विश्वासराव गुजर आदींची प्रमुख उपस्थिती होती। हनुमान देवस्थान ट्रस्टचे अध्यक्ष भाऊसो जाधव, उपाध्यक्ष आबासो जाधव, सचिव संजय जाधव, खजिनदार शहाजी गुजर, विश्वस्त विजय जाधव, भीमराव जाधव, शामराव जाधव आदींसह मान्यवर ग्रामस्थांच्या हस्ते पाहुण्यांचं स्वागत करण्यात आलं। रथपूजन झाल्यानंतर वाजत गाजत रथाची ग्राम प्रदक्षिणा झाली। यावेळी रथासमोर बँड, ढोल, लेझिम तसेच फटाक्यांची आतिषबाजी करण्यात आली। रथमार्गावर चौकात ढोल लेझिमचे रंगतदार डाव झाले। डॉक्टर आंबेडकर चौक, सर सेनापती प्रतापराव गुजर चौक, गुजर आळी मार्गे रात्री उशिरा रथयात्रा मंदिर परिसरात आली। ग्रामस्थांनी भाविकांनी ठिकठिकाणी मनोभावे दर्शन घेऊन रथावर नारळाची तोरणे, रोख रक्कम अर्पण केली। यात्रेनिमित्त साप्ताहिक एरळा दर्शनच्या वतीनं प्रसिद्ध करण्यात आलेल्या विशेष अंकाचे प्रकाशन मान्यवरांच्या हस्ते करण्यात आले। विष्णू कदम 501 रुपयाचे द्यायला आहे। कुमार मनीषा विनाथ चव्हाण जांब 251 रुपयाचे 251 रुपयाने राम राम जय जय राम, राम जय राम जय जय राम, रघुपति राघव राजा राम, पतित पावन सीताराम, श्री राम जय राम जय जय राम, श्री राम जय राम जय। एरळा न्यूजसाठी प्रतिनिधी संकेत जाधव आणि सोमनाथ काळे, भोसरे। आपल्या भागातील महत्त्वाच्या बातम्या पाहण्यासाठी आजच आमच्या एरळा न्यूज चॅनलला YouTube वर सबस्क्राइब करा आणि बेल आयकॉन प्रेस करा।